नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार. भविष्याचा आढावा घेण्यापूर्वी आपल्या स्त्रियांनी पतीच्या पाया पडावे किंवा नाही ह्या व्हिडिओमध्ये एक तपशिलाची चूक होती, ती दुरुस्त करतो. पहिल्यांदा गृहिणी सचिवा सखीमिथा प्रिय शिष्या ललित कला विधौ हे जे सुभाषित आहे, हे सुभाषित आहे कालिदासाचंच, पण ते स्वप्नवासव दत्तम या नाटकातलं नाही. ते आहे कालिदासाच्या रघुवंशम या महाकाव्यातलं. स्वप्नवासव दत्तम हे नाटक भासाचं आहे, तेव्हा क्षमस्व. मंडळी, या आठवड्यात चंद्राचं परिभ्रमण कुंभ, मीन, मेष आणि शेवटी थोडंसं वृषभ अशा राशीतून होणार आहे. तेव्हा 12 राशींवर त्यांचे काय परिणाम होतात हे आपण बघूया. मेष रास. सोमवार सर्वतोपरी चांगला आहे, शुभ दिवस आहे. कुठलीही गोष्ट करण्यासाठी, नवीन कार्याचा शुभारंभ वगैरे करण्यासाठी सोमवार हा चांगला आहे. अल्दो शनीची रास आहे, पण तरी सुद्धा घर म्हणा किंवा त्या संबंधी काही वाहन वगैरे नव्हे, पण घर वगैरे घेण्यासाठी वगैरे सोमवार हा चांगला आहे. मंगळवार बुधवार जरा सावध, खर्चाचे प्रसंग येतील, आकस्मिक खर्च उभा राहील. कुटुंबासाठी कुणाच्यासाठी तरी कुटुंबात खर्च करावा लागेल, त्यामुळे ओढाताण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील, मनस्थिती उल्हासित राहील आणि रविवारच्या दरम्यान थोडाफार धनलाभही होण्याची शक्यता आहे. वृषभ रास. सोमवारी उद्योग धंदा व्यवसाय नोकरी यासाठी सोमवार चांगला आहे. काही नवीन सुरुवात करायची असेल तर सोमवार उत्तम आहे. नोकरीमध्ये असाल तर वरिष्ठ खुश असतील, नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावरती सोपवतील, तुम्ही व्यवस्थित पार पाडू शकाल, इतरांकडून तुम्हाला वाहवा मिळेल. धंद्यात असाल तर नवीन गोष्टी तुमच्याकडे खुणावायला सुरुवात होईल उद्योगधंद्याच्या दृष्टीने, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. मंगळवार बुधवार हा चांगला आहे, सर्वतो प्रकारचे लाभ होतील. अत्यंत चांगलं ज्याला ग्रहमान म्हणावं असं ग्रहमान हे मंगळवार बुधवारी आहे. चंद्राची पूर्ण साथ तुम्हाला आहे. मात्र गुरुवार शुक्रवार कडे जपून राहा, उधार उसनवारी करू नका, दुसऱ्या कोणाला देऊही नका, परत मिळण्याची शक्यता कमी आहे. आठवड्याचा शेवट हा थोडा जपून राहा असं सांगणारा आहे. मिथुन रास. प्रवासात असलात तर घराकडे परत यायच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. सोमवारी एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्यायची वेळ येऊ शकते. मंगळवार बुधवार उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी चांगला आहे. व्यवसायाचं एक्सपान्शन, नोकरीमध्ये काही त्रास असेल तर तो कमी होईल. गुरुवार शुक्रवार नोकरीतून व्यवसायातून लाभ होतील. कुठे काही पैसे अडकलेले असतील तर ते सुटतील. कुठून येणं असेल तर पैसे येतील. रविवारी मात्र कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, मौज मजेसाठी पैसे खर्च करावे लागतील. कर्क रास. सोमवार कर्करसवाल्यांसाठी थोडासा त्रासाचा आहे. शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. बारीक सारीक त्रास होईल, खास करून पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार उत्तम आहे. प्रवासाचे बेत आखण्याच्या दृष्टीने चांगला आहे. बंधुवर्गाच्या भेटी किंवा फोनवरती त्यांची हालचाल विचारणं या दृष्टीने चांगला आहे. धार्मिक कार्यासाठी
देखील चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय याच्यासाठी अनुकूल काळ आहे. फायदा उठवा. त्याच्यातून आठवड्याच्या शेवटी चांगलं उत्पन्न किंवा चांगल्या उत्पन्नाच्या संधी समोर येण्याची शक्यता आहे. सिंह रास, सोमवारी जोडीदाराचं सुख लाभेल. पार्टनर असेल तर तो सहकार्य करेल. पती आणि पत्नी यांना एकमेकांचं सुख लाभेल. मंगळवार बुधवार मात्र शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. थोडेफार त्रास होतील, मात्र ताप वगैरे काही येण्याची शक्यता आहे, तर अंगावर काढू नका. गुरुवार शुक्रवारी भाग्योदयाच्या दृष्टीने काही चांगल्या संधी तुमच्या समोर दिसायला लागतील. आठवड्याच्या शेवटी नोकरी, धंदा, व्यवसायात चांगले लाभ होतील. कन्या रास, सोमवार हा वस्तू गहाळ होण्याचा वार आहे. डाव्या हाताने कुठे वस्तू ठेवली तर ती सापडणार नाही. पैसे गहाळ होतील. प्रवासात असलात तर काही कुठे विसरण्याची शक्यता आहे. थोडाफार शरीर प्रकृतीला देखील त्रास होईल. हाताखालचे लोक त्रास देतील, ऐकणार नाहीत. मंगळवार बुधवारी जोडीदाराचं सुख लाभेल. पार्टनरचं सुख लाभेल. सुख लाभेल म्हणजे पार्टनर सहकार्य करेल. व्यवसायात असाल तर तुमच्याशी साहचर्य ठेवेल. मात्र आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे. त्या दृष्टीने काळजी घ्या. तुळ रास, सोमवार संततीकडून चांगली बातमी कळेल. हार्मनी किंवा सुसंगती ज्याला म्हणतात, ती सुसंगती सोमवारी तुम्हाला येईल. मंगळवार बुधवार हा हेक्टिक म्हणजे दगदगीचा, त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. उद्योगधंदा व्यवसायामध्ये त्रास होईल, दगदग होईल, शारीरिक त्रास होईल. त्यामुळे मनाला, शरीर दमेलच पण मन देखील थकण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराचं सुख लाभेल. घराचं सुख लाभेल. पती पत्नींना सुख लाभेल. जर पार्टनर असेल व्यवसायात तर तो देखील चांगला गोडी गुलाबीनं वागेल. वृश्चिक रास, घरासंबंधीचे काही कामं असतील, विवंचना असतील, अडचण असेल, आई संबंधी काही त्रास असेल तर सोमवारी उरकून घ्या. मंगळवार बुधवार चांगला आहे, म्हणाल ते होईल. मात्र आठवड्याच्या शेवटी थोडा शारीरिक त्रास, दगदग होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मन, शरीर थकून जाईल. काही करू नये असं वाटेल आणि आठवड्याचा शेवट हा घरात जोडीदाराबरोबर आनंदात घालवता येईल. धनुरास, नातेवाईक, बंधुवर्ग यांच्या भेटी गाठीसाठी सोमवार चांगला आहे. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. बुधवार, मंगळवार, बुधवार आईसाठी खर्च करावा लागेल. आईची शरीर प्रकृती बिघडली असेल तर ती सुधारेल. आठवड्याच्या शेवटी मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. लहान मुलं असतील, शाळेत जाणारी असतील तर 6 महिन्याचे रिझल्ट लागतील, ते चांगले असतील, तुम्हाला आनंद देणारे असतील. त्यामुळे एकंदरीत आठवडा हा चांगला आहे. मकर रास, कुठून पैसे येणं असतील तर तगादा लावा, सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवारी छोटेसे प्रवास होण्याची शक्यता आहे किंवा छोटे छोटे प्रवासाचे बेत आखले जातील. तुमच्या कर्तबगारीला योग्य वाव मिळण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार आपल्या मंगळवार बुधवार हा चांगला आहे. घरासंबंधी, घराच्या शोधात असाल, घरासंबंधी काही जर तुम्हाला समस्या असेल
तर तिचं निराकरण आठवड्याच्या शेवटी होईल. आठवडा एकंदरीत चांगला आहे, त्याचा फायदा उठला. कुंभ राशीला सोमवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. आठवड्याच्या म्हणजे गेल्या आठवड्याच्या शेवटी काही त्रास झालेला असेल तर त्याच्या रिकव्हरीच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवारी पैशाचे व्यवहार करा, म्हणजे देऊ नका, घेण्याचे व्यवहार करा. जर काही सायझेबल अमाऊंट असेल तर ती ताबडतोब FD मध्ये गुंतवून टाका, नाहीतर तिला पाय फुटायला वेळ लागणार नाही. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होतील, त्यांच्याकडून चांगली बातमी कळेल. छोटेसे प्रवास त्यासाठी करावे लागले तरी बेशक करा, म्हणजे छोटेसे म्हणजे इकडून गोरेगावकडून डोंबिवलीपर्यंत बिनधास्त करा, काही त्रास होणार नाही. आठवड्याच्या शेवटी घरात म्हणजे रविवारी घराचं सुख लाभेल. घरामध्ये मुलाबाळांसहित पत्नीबरोबर किंवा पतीबरोबर वेळ आनंदात जाईल. मीन रास सोमवार खर्चाचा आहे, त्या दृष्टीने तयारीत राहा, बाकी काही सांगायला नको. मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती चांगले राहील, मन उल्हासित राहील. काहीतरी नवीन करावं अशा उर्मी दाटून येतील, तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही. गुरुवार शुक्रवार पैसे मिळण्याच्या दृष्टीने, आवकीच्या दृष्टीने हे चांगले आहेत. पैसे जर दिवाळीच्या दरम्यान आलेले असतील तर ते ताबडतोब फिक्स डिपॉझिटमध्ये किंवा चांगल्या योजनांमध्ये गुंतवून टाका, नाहीतर त्यांना पाय फुटायला वेळ लागणार नाही. भावना विवश होऊ नका, नाहीतर भावनेच्या भरात कुणाला तरी शब्द देऊन असलेल्या पैशांचा नाश होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी खास करून बंधुवर्गाकडून तुमच्याकडे पैशाच्या मागणीची शक्यता आहे. बघा, म्हणजे तुम्हाला किती त्यांची मागणी पुरवते त्या दृष्टीने ती पुरवण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं 11 ते 17 नोव्हेंबरचं राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा, आणि हो, तुम्ही अजूनही सबस्क्राईब करत नाही आहात तर सबस्क्राईब जास्तीत जास्त आमचं चॅनल करा. त्याने आम्हाला व्हिडिओ करायला, तुमच्यासाठी 4 पैसे खर्च करायला हुरूप येईल. धन्यवाद.